बोर्ड मध्ये काय ते आपला सीबीएसई बोर्ड. आपण स्वतःचा किमान फिजिकल फिटनेस म्हणतो आपण याला काय म्हणतो प्रेशर. बरोबर आहे. प्रेशर हे काय म्हणलं मी बरोबर तो जीवा. बरोबर आहे. आम्ही बघताय पहिल्या बघाव ओके. अरे बाळूकर तिथे रे बाबा चला 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 आमचे मुख्याध्यापक गायकवाड मॅडम, अमित पाटील सर आणि दिलीप पाटील सर या शिक्षकांचा आपल्याला सर्वांना एकत्रित आणण्यात मोलाचा वाटा आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो, ज्याप्रमाणे आपण शिक्षक वर्गात आल्यावर शिक्षकांना उठून अभिवादन करायचो आचार्य नमो नमः म्हणून, त्याप्रमाणे आज आपण त्यांचे अभिवादन करूया. नमो नमः. त्याच वयामध्ये जाऊया. आपल्या समाजामध्ये असणारी जी मोठेपणाची झूल आलेली असेल ती गेटच्या बाहेरच काढून येऊ आणि पुन्हा मित्रमैत्रिणी म्हणून आजचा दिवस जगू. तसेच आपल्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम यशस्वी होत आहे. तरी आपल्या सर्वांचे टाळ्या वाजून हार्दिक स्वागत.
दशकांनंतर पुन्हा या शाळेच्या प्रांगणात आल्यावर मनात भावनांचा, आठवणींचा सागर उचंबळून आला आहे. ही नुसती दगडविटांची इमारत नाही, तर आमच्या प्रेमाचे शिंपण आम्ही तिला केले आहे. आई बाबांचा हात धरून वयाच्या 3ऱ्या वर्षी भिरभिरत्या नजरेने व मनात भीती घेऊन आम्ही या इमारतीत चिमुकलं पाऊल ठेवलं. पण सुरवंटाचं फुलपाखरू होऊन 16व्या वर्षी ज्ञानार्जन करून विशाल जगतात पाऊल ठेवलं. हे आम्हाला घडवलं ते आमच्या गुरुजनांनी. म्हणून या सरस्वतीच्या मंदिरात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करू. त्यासाठी मी मंचावर उपस्थित मान्यवरांना एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक देवी आहे बाळ, मेळ मानसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, आदरणीय शिक्षक, आपल्या सर्वांतर्फे मनपूर्वक स्वागत करतो. आजचा दिवस हा आपल्या सर्वांच्या आठवणीत राहण्यासारखा आहे की आज आपण जवळजवळ 19 वर्षांनी एकत्र आलो आहे. यासाठी सर्वप्रथम मी आपले शिक्षक डी पाटील सर, अमित पाटील सर, तसेच आपले सहकारी अंजली पाटील असतील, सूरज मुता असेल, अभिमन्यू इंगोले असतील, प्रवीण पाटील, सुयोग ठोंबरे, ज्यांनी आज या कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थितपणे पार पाडले, या सर्वांचे मी आपल्यातर्फे मनापासून आभार मानतो. इंस्टाग्राम, फेसबुक वर रोज एकमेकांशी ऑनलाईन भेटत असलो तरी आजचा दिवस हा सर्वांसाठीच अविस्मरणीय असेल याची ग्वाही मी सर्वांना देतो. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपण सर्वांनी आपले बालपणीचे अनमोल दिवस इथे अनुभवले आहेत. त्याचेच फळ म्हणून आज आपण बघत आहे की आपल्या शाळेने घडवलेले विद्यार्थी हे मोठमोठ्या उच्च पदावर काम करत आहेत. उदाहरणार्थ विक्रांतने MPSC पास करून आज अधिकारी झाले आहेत. बाळासाहेब जाधव असतील, जे की बारामती नगरीचे नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे. आपल्यातील काही जण हे IT क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. काही जण परदेशात स्थायिक झालेले आहेत. काही जणांनी व्यवसायात नाविन्यपूर्ण नाव रोशन केलेलं आहे. काहींनी वैद्यकीय क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात किंवा कला क्रीडा क्षेत्रात उच्च पद मिळवून सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. आजच्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असे आहे की आपल्या सर्वांची पुन्हा एकदा परिचय झाला पाहिजे आणि शाळेचे असलेले आपले नाते घट्ट करता येईल हा आहे. आपल्या सर्वांची उपस्थिती पाहून मला एक शायरी सांगावीशी वाटते. दूरियों से फर्क नहीं पड़ता, दूरियों से फर्क नहीं पड़ता, बात तो दिलम की नजदीक से होती है. दोस्ती आप जैसे कुछ खास लोगों से है, वरना मुलाकात तो रोज जाने कितनों से होती है. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा मी थोडक्यात आपल्याला सांगतो. सकाळी 9:30 वाजता सर्वजण आम्ही जमलो. नंतर परिपाठ झाला. परिपाठ नंतर क्लासमध्ये आपल्या सर्वांचा परिचय झाला आपल्या शिक्षकांशी. त्यानंतर हॉलमध्ये कार्यक्रमात आपल्याला विद्यार्थ्यांचे मनोगत आहेत, शिक्षकांचे मनोगत होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षकांचा सत्कार होईल आणि शेवटी आभार प्रदर्शन होईल. 2 नंतर लंचचा कार्यक्रम असेल. त्यानंतर तुम्ही क्लासमध्ये वगैरे जाऊन फोटो सेशन्स किंवा बाहेर फोटो सेशन्स करू शकता. जाता जाता मला एवढं फक्त बोलावं असं वाटतं. वी मीट टू क्रिएट मेमरीज, वी डिपार्ट टू प्रिझर्व देम. टू मीट अँड डिपार्ट इज अ वे ऑफ लाईफ, बट टू डिपार्ट अँड मीट इज अ रे ऑफ होप फॉर लाईफ. धन्यवाद. आता आपण शिक्षकांच्या सत्काराकडे वळूया. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. आपण विद्यार्थ्यांना स्वावलंबी, संस्कारक्षम व कर्तृत्ववान बनवून आमचे सर्वांगीण जीवन संपन्न केले. आमच्या जडणघडणीत, यशात व प्रगतीत आपले मोलाचे योगदान राहिले आहे. आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या पंखात विश्वाचे बळ निर्माण केले. म्हणूनच आम्ही यशाची उंच शिखरे गाठण्यासाठी उत्तुंग भरारी घेऊ शकलो. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या व विकासाच्या कक्षा रुंदावण्याचे मौलिक काम आपल्याकडून घडले. आज 20 वर्षांनंतर मागे वळून पाहताना आमच्या जीवनातील आपले स्थान व महत्त्व अधिकच अधोरेखित झाले आहे. म्हणूनच आपला कृतज्ञतापूर्वक आम्ही सत्कार करीत आहोत, त्याचा आपण स्वीकार करावा. तरी मी गुरुजनांना विनंती करतो की विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार होत आहे त्याचा आपण स्वीकार करावा.
मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम यांचा सत्कार अभि इंगोले हा करत आहेत. अनिल गावडे सरांचा सत्कार असेल तर त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कोणी मित्र किंवा मैत्रीण आली तरी चालणार आहे. संध्या धुमाळ ही करत आहे. सत्कार माधुरी शिंगळे ही करत आहे. सत्कार करत आहे. अनिल सरांचा सत्कार MW सरांचा सत्कार सायली गांगोटी ही करत आहे. स्वप्ना इंगळे करेल. विक्रांत जाधव याला व्यासपीठावर बोलवतो. सहाय्यक आयुक्त राज्य कर अधिकारी क्लास 1 ऑफिसर याचा सत्कार काकडे सरांच्या तर्फे होत आहे. त्यामध्ये नगर परिषद मनोगताकडे वळूयात. तसे पाहिलं तर आपल्याला सगळ्यांचेच मनोगत ऐकण्याची इच्छा आहे, परंतु आपण काही प्रातिनिधिक स्वरूपात मनोगते इथे घेत आहोत. प्रथम विद्यार्थ्यांचे मनोगत. विक्रांत जाधव. सामान्य शिक्षक वर्ग, व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विक्रांत कृष्ण जाधव. मी 10वी मध्ये सेमी इंग्लिशमध्ये होतो आणि सध्या मी असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स क्लास 1 या पदावरती कार्यरत आहे. जेव्हा मला कळलं की मला पण इथे 2 शब्द बोलायचे, तर पहिले तर मला खूप भीती वाटली. कारण की स्कूलमध्ये असताना मी काही हुशार विद्यार्थी वगैरे नव्हतो. दायगुडे सरांना माहिती आहे, माझ्या मित्रांना सुद्धा माहिती आहे. अल्जेब्रा जॉमेट्रीमध्ये फेल म्हणजे फेल फिक्स. आणि कसं बसं करत 10वी पास झालो होतो आणि शाळेमध्ये मी कधी अशी अपॉर्च्युनिटी क्रॅक केली नाही स्टेजवरून बोलायची. सो फर्स्ट टाइम मी शाळेमध्ये बोलतोय, तर थोडं इकडे तिकडे झालं तर सांभाळून घ्या. रियुनियन आहे आणि मला खूप कौतुक करावं वाटतं पूर्ण रियुनियन टीमचं, की त्यांनी शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचून सर्वांना एकत्रित केलं आणि हा एक सुंदर भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला. तसं सांगायला गेलं तर आपल्या शाळेचं जे आपल्यावरती संस्कार आहेत, जे मूल्य आणि जे आदर्श सर्व शिक्षकांनी निस्वार्थीपणाने आपण लहान असतानाच आपल्या यंग माइंड्समध्ये रोवले होते, त्याचा उपयोग आपल्याला आज आपल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना होत आहे. फॉर एक्झाम्पल मला सांगायचं म्हटलं तर मी MPSC 5 वेळा क्रॅक केली आणि 5 वेळा मी इंटरव्ह्यू दिले. तर 5 वेळेस मला सांगू वाटतं की MES हायस्कूलवर MPSCच्या अध्यक्षांनी मला सतत 8 ते 9 प्रश्न केले. मी 2019ला असिस्टंट सेक्शन ऑफिसर होतो, 2020ला नायब तहसीलदार होतो, 2021ला महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिस क्लास 1 होतो, 2022ला सेक्शन ऑफिसर होतो आणि आता 2023 मध्ये माझी असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स म्हणून निवड झाली. त्याच्यामध्ये आपले निंबाळकर सर होते MPSCचे अध्यक्ष आणि विभागीय आयुक्त होते आणि IG लेवलचे ऑफिसर होते. असं 3 जणांचा पॅनल असतो इंटरव्ह्यू घेताना. 100 मार्कांचा तो इंटरव्ह्यू असतो. त्यांना आपलं नाव, आपली कास्ट आणि आपलं शहर हे काय माहित नसतं. त्यांच्याकडे फक्त आपल्या एज्युकेशनल डिटेल्स असतात आणि त्याच्यामध्ये मी एंट्री केल्या पहिल्यांदा त्यांनी मला क्वेश्चन केला की MES ची स्थापना कधी झाली आहे. मी म्हटलं सर आपल्या तिथे लिहिलेलं असायचं 1911 ज्यावेळेस आपण एंट्री करायचो. मी सांगितलं 1911. सर म्हटले तुमची शाळा नाही, MES इन्स्टिट्यूट कधी फाउंड झाले ते सांगा. मी म्हटलं सर 2 मिनिटं विचार करायला वेळ द्या. मग ते 1860 साली स्थापन झालं होतं. मग सरांनी विचारलं की तुमचं एक खूप भारी स्लोगन आहे, त्या स्लोगनचं नाव काय? म्हटलं क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. म्हटलं अरे वा माहिती आहे तुम्हाला. म्हटलं तो कशातून घेतलाय ते सांगा आता. मग आता मी तिथे कन्फ्युज झालो. पण मी जो मागच्या वेळेस इंटरव्ह्यू दिला होता त्याच्यामध्ये मला असेच क्वेश्चन आले होते शाळेचे. यावेळेस मी शाळेची सगळी हिस्ट्री करून केलो होतो. त्यामुळे मी लगेच उत्तर दिलं की तो मानाचे श्लोक दासबोध याच्यातून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग सरांनी मला शाळेच्या शाखा विचारल्या. मग मी सांगितलं भावे स्कूल, वाघिर हायस्कूल, सासवड वगैरे. त्याच्यानंतर सरांनी मला पुढचा क्वेश्चन केला की एक प्रसिद्ध क्रांतिकारक तुमच्या फाउंडरमध्ये होते, त्यांचं नेम काय? मग मी वासुदेव बळवंत फडके सरांचं नेम सांगितलं. सरांनी निंबाळकर सर मला तर वाटलं की आपल्याच इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेत काय असा मला प्रश्न पडला.
कारण की ते म्हटले की अजून 2 जण होते फाउंडर, त्यांची नाव सांगा. मग मी ते पण करून गेलो होतो, लक्ष्मण इंदापूरकर सर आणि वामन पावळे सर. मग असा तो फर्स्टच 8 ते 9 प्रश्न एमएस वर गेले आणि त्याची इतकी मी तल्लख उत्तर दिली की माझा कॉन्फिडन्स असा एकदम हाय लेवललाच गेला. त्याच्यामुळे पूर्ण इंटरव्ह्यू माझा चांगला गेला आणि इंटरव्ह्यू मध्ये मला खूप छान मार्क पडले आणि मी असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स पदी राज्यातून 3ऱ्या क्रमांकाने माझी निवड झाली. तर मला सांगायचं होतं की आपल्या शाळेचे जे मूल्य आहेत, ते संस्कार आहेत, जे आदर्श आपल्या शाळेने दिले, ते कुठे ना कुठेतरी आपल्याला नक्की काम पडतात. आणि माझ्या ह्या इंटरव्ह्यू मध्ये शाळेने खूप योगदान दिलं की मला खूप छान मार्क्स मिळाले, आज मला ही पोस्ट भेटली. आपल्या शाळेचे जे शिक्षक लोक आहेत, जे ज्ञानाचे सागर आहेत, त्यांनी लहानपणीच आपण सगळे इथं असताना निस्वार्थीपणाने आपल्याला शिकवलं होतं. जीवनाकडे बघण्याचा एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन शिकवला होता. गावडे सरांचा फिटनेसचा तास असेल, हे आपल्याला त्यानंतर काकडे सरांचा मराठीचं लेक्चर असेल, त्याच्यामध्ये ते नेहमी एक लाईफकडे आपण कसं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे ते शिकवलं. ते मला नेहमी उपयोगी पडलं. कारण 2018 साली माझ्याबरोबर दुर्दैवी घटना घडली होती. माझ्या वडिलांचं निधन झालं होतं, डेथ झाली होती. त्याच्यात पण एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन होता माझ्याकडे. त्यातून मी 2019 पासून MPSC क्रॅक केली. सो तो जे लहानपणी जे बाळकडू मिळालं शाळेत, ते नेहमी उपयोगी पडलं. आणि सांगण्यासारखे किस्से भरपूर आहेत की दायगुडे सर यायचे, मी पोनकोले आहे इथं, आयुष कदम आहे, आम्ही सारखं नापास व्हायचो अल्जेब्रा जॉमेट्री मध्ये. दायगुडे सर यायचे कॅटलॉग घेऊन, चला 10-12 विद्यार्थ्यांना बाहेर, आणि आम्ही एकमेकांकडे बघत बसायचो. अर्थातच त्यांचा अप्रोच आमच्यासाठी पॉझिटिव्ह होता की यांनी पास व्हावं वगैरे, आणि त्यांच्या त्या अप्रोचमुळेच आम्ही पास झालो. की आम्ही असं म्हणायचो की यार सरांना पास होऊनच दाखवा, पण शेवटी आम्ही पास झालो. आणि मला असं वाटतं की VK सोनवणे सर नाही येतात, त्यांचं पण एक खूप छान योगदान होतं. असे भरपूर सारे किस्से आहेत. त्या दिवशी मी ज्यावेळेस 2020 साली माझी नायब तहसीलदारपदी निवड झाली होती, तेव्हा दायगुडे सर मुख्याध्यापक होते. मला एक किस्सा सांगू वाटतो. कोरोना होता, शाळा लॉकडाऊन होती, त्यामुळे शाळा बंद होती. दायगुडे सरांनी मला फोन केला, अननोन नंबरवरून फोन आला, आणि 2004 नंतर दायगुडे सरांचा आवाज ऐकला की मी दायगुडे सर बोलतोय, तुझा क्लास टीचर बोलतोय. आणि मी आज इतका शॉक झालो, म्हणजे मला इतर सगळ्यांनी विश केल्यापेक्षा तो फोन कॉल खूप असा म्हणजे सुखकारक वाटला. आणि सरांनी सांगितलं की खूप खूप अभिनंदन तुझं, तू शाळेत आहे, आपण तुझा सत्कार वगैरे घेऊ. आणि सर गेले ऑफिसमध्ये, आपला तो फोटो आहे ना, तो सरांनी मला त्याच वेळेस फोटो काढून 9वी आपले 10वी आणि माझा नंबर रोल नंबर होता 9, तो सेंड केला आणि खूप छान वाटलं. त्यानंतर गायकवाड मॅडम, त्यांच्याशी मला भेटण्याचा योग आला. आपला रियुनियनचा प्लॅन चालला होता आणि गायकवाड मॅडम बरोबर माझी फर्स्ट टाइमच भेट झाली. आणि गायकवाड मॅडम मला म्हटले की मी तुझा इन्स्पिरेशनल व्हिडिओ जोशटॉकवर ऐकलेला आहे आणि तुझे शब्द अजून माझ्या कानात भिनत आहेत. मला इतकं छान वाटलं की म्हणजे गायकवाड मॅडम तो व्हिडिओ इतका लक्षात ठेवला आणि त्यांनी मला एक सुंदर भेट दिली. मॅडम, मी सांगू इच्छितो की माझी आई पण शाळेची विद्यार्थिनी आहे आणि मी घरी गेलो आणि तुम्ही ते गिफ्ट रॅप करून दिलं होतं. मी घरी जाऊन ओपन केलं तर ती श्रीमद भगवद्गीता होती. मला इतकं छान वाटलं की ते छान गिफ्ट शाळेकडून मिळालं आणि खरंच तो थँक्यू मॅडम त्यासाठी. त्यानंतर अनिल गावडे सर असतील, 2004 नंतर 20 वर्ष झाले तरी अनिल गावडे सरांनी मला बघितलंच ओळखलं. माझ्या मित्रांना माहित असेल की माझं वेट किती जास्त होतं, 100-105 किलो वजन होतं माझं, म्हणजे तेव्हा 10वी मध्ये असताना. आणि एवढा डिफरन्स आलाय आता तरी सरांनी म्हणजे ओळखलं, ते पण मला खूप छान वाटलं. खरंच तर तुम्ही सगळेजण हे काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करत आहात, त्याच्यामुळे तुमचं जेवढं कौतुक करा तेवढं कमी येतं. आणि असंच MS इन्स्टिट्यूशननी असंच तेजस्वी सूर्यासारखं चमकत राहावं आणि ह्या तेजस्वी सूर्यासारखा ज्ञानाचा प्रकाश समाजामध्ये असंच पसरवत राहावा आणि असेच उत्कृष्ट विद्यार्थी घडवत राहावे, हीच मी आशा व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की आपण आपापल्या क्षेत्रामध्ये अशी यशस्वी वाटचाल करावी. थँक्यू. हॅव अ गुड डे टू ऑल. अभिजित जाधव त्यांनी आपलं ते म्हणजे मी काम जास्त करतो, बोलतो कमी. म्हणजे शाळेत जास्त बोलत होतो पण आता काम जास्त करतो आणि बोलतो कमी. हे सगळ्या सरांना माहित आहे, कारण माझं सारखं MS शाळेमध्ये येणं जाणं आहे. की 19 वर्षानंतर म्हणजे सगळ्यांचीच भेट होती. आज म्हणजे सगळे नियोजन करताना मला एवढ्या गोष्टीचं वाईट वाटतंय का की जवळजवळ 205 विद्यार्थी होतो आपण, 205 ते 225, पण त्याच्यामध्ये 100 येऊ शकले. आम्ही ग्रुपला मे बी 2-3 वेळा मेसेज टाकला की सर्वांनी वेळात वेळ काढून
सगळ्यांनी ठीक आहे, घरच्या अडचणी सगळ्यांना असतील, सगळ्यांना प्रॉब्लेम्स आहेत, पण त्यातून पण वेळ काढून सगळेजण भेटलो, आनंद वाटतो. माझी गावडे सरांसंग, चव्हाण सरांसंग, परत कुलकर्णी सर तर काय आता आमच्या प्रभागातच आहे, त्याच्यामुळे आम्हाला सारखी भीती राहते की चांगलं काम करावं म्हणून. कारण मी त्यांचा विद्यार्थी, म्हणजे माझं नावच सांगायचं राहिलो की मी त्या भीतीवर. माझं नाव अभिजित जाधव, मला बाळासाहेब नावाने ओळखतात सगळी. मी नगरपालिकेमध्ये आता उपनगराध्यक्ष या पदावर. त्याच्या आधी मी उपनगराध्यक्ष व्हायच्या आधी मला शिक्षण, कला, क्रीडा ही 3 पदं माझ्याकडे होती. मला कधी वाटलं नव्हतं की हे सुद्धा 3 पदं माझ्याकडे येतील म्हणून, कारण शिक्षणाचं कधी काय आपलं जुळलंच नाही. शिक्षणाचं आपलं कधी काय जुळलंच नाही, विषयच नाही. सगळ्याचं कधी जरी काय केलं तर कोणी शिक्षण विचारलं तरी असं गप बसावं लागायचं. नंतर म्हणलं BA झाले तसं, पण सगळं असंच पुढं चला म्हणून सगळ्यांबरोबर. आणि शाळेचे किस्से सांगायचे म्हणले तर ज्यावेळेस मॅडम दुपारचा आम्ही पळून जात होतो घरी, म्हणजे ज्यावेळेस बैलपोळा सुट्टी नसायची शाळा, त्यावेळेस आमचा मॉनिटर अवधूत कचरे, म्हणजे पहिल्यापासून आम्हाला आमिषच द्यावं लागलंय त्याला. आता तरी त्याला विचारलं मी आल्या किंवा काय आमिष आहे का वर जायचं मला स्टेजवर, किंवा मला आता काय नाही, त्यावेळेस तो क्रीम रोल खायचा. किंवा आता उद्या काही कुलकर्णी सरांना नाव सांगत नाही, आज क्रीम रोल चाल आणि मग घरी जा. ते असे सगळे किस्से होते, सगळे क्लास मधले ह्याच्यातले सगळे. कुलकर्णी सर, काळे सरांनी तर आम्हाला कधी ग्राउंडवर मुलींच्या तिकडे गेलोय मारलंय असं कधी झालं नाही. काळे सरांनी तर सगळ्यात जास्त आम्हाला मारलंय. आपल्या सगळ्यांना एक मुलगा हे आहे, तर आपण सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की शिक्षकांनी आपल्या मुलांना मारलंच पाहिजे ज्यावेळी चुकतंय. आजकाल असं मी काही संशय, मी स्वतः नगरपालिका उपनगराध्यक्ष असताना सर मी शाळेचे 8 शाळा माझ्याकडे होत्या नगरपालिकेच्या. मला माहित होतं की गरीब विद्यार्थी तिथं शिकतात त्याच्यातले, तर त्यावेळेस नगरपालिकेचं शारदा प्रांगणचं कार्टन तयार करायचं काम मी त्यावेळेस घेतलं. परत 8 शाळा दुरुस्ती केल्या की मला माहिती आहे की आपण ज्या शाळेत राहिलोय किंवा हिथं आपण MS मध्ये तर तिथं गोरगरिबांची मुलं शिकतात, तर तिथं पहिल्या डेव्हलपमेंट कशा करता येतील, काय करता येईल, ही सुद्धा मी काम केलं सर. तिथं जवळजवळ मी सभापती असताना जवळजवळ तेवढ्या वर्षभरात 1.5 ते 2 कोटी रुपये नगरपालिकेकडून मी अजितदादांच्या पाठीमागे लागून किरणदादांच्या ह्यांच्या सातत्य प्रयत्नाने मी जवळजवळ सगळ्या शाळेच्या दुरुस्ती आणि लहान मुलांना की ज्यांना वाव मिळेल की बाबा ठीक आहे, त्या लहान मुलांना कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला त्यांना प्रेरणा मिळेल किंवा शाळेत यायला काही गोष्टी, तर क्रीडाचं ग्राउंड, परत त्यांना 1 लाख रुपये बारका निधी छोटासा की T-शर्ट मिळावं की जेणेकरून त्यांना क्रीडामध्ये अजून भाग घेता येईल. अशा सगळ्या गोष्टी सर तुमच्यामुळे की आज तुम्ही आम्हाला शिक्षण चांगलं दिलंय, त्यावेळेस मारलं नसतं तर आज आम्ही कुठंतरी म्हणजे घरीच असतो. दुसरीकडचं काय गेलो नव्हतं, शिक्षण चांगलं नाही म्हणल्यावर दुसरं व्यासपीठ राजकारणच होतं, तर ते शिकलो. म्हणजे BA झालो, सगळं झालं. नंतर LLB 1 वर्ष केलं मी, त्यात काय पास झालो नाही, तिथं मला तिकीट मिळालं लगेच. LLB झालं. LLB करायचं बी एक कारण होतं की सासरवाडी चांगली करावं म्हणून. म्हणजे माझं लव्ह मॅरेज आहे, माझी मिसेस BSc BEd आहे, मॅथ आहे, विद्यापीठाला शिकवायला आहे ती पण, आणि मुलगी चांगली भेटल्यामुळं बाकीचं बी सगळं चांगलं आहे. म्हणजे परिस्थिती तशी काही काळजी करायसारखं नाही काय बाकीचं. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी उपनगराध्यक्ष बी झालोय. म्हणजे 4-5 वर्ष त्याच्यानंतर म्हणजे मला सगळ्यात कमी वयात 27व्या वर्षी मला नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून जाता आलं. आज मी अभिमानाने सांगू शकतो की कुलकर्णी सर माझ्या प्रभागात बाकीचे आहेत. मी आज त्या प्रभागामध्ये जवळजवळ 32 कोटी रुपये काका आता उभा राहायला लावले, परत बस म्हणू नको. मला माहिती आहे तू खूप नियोजन केलं, आता 2 मिनिटं बोलून दे, नाही तर जेवणाचं मी बाळासाहेबांना सांगेल कॅन्सल कर म्हणून. जेवणावाला मागे इथलाच आहे. काय सांगतो विसरलो काय, स्कूटीची कामं केली तर त्याच्यामुळं परत एकदा संधी आहे असं वाटतंय मला. तर बघू आता दादा काय म्हणतील. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वादच आहे, त्यावेळी तुम्ही सांगतालच दादांना की विद्यार्थी आमचा त्याला एकदा संधी द्या. नाही नगराध्यक्ष बी मी 2 दिवसासाठी चालू होतो, तटका भरतीसाठी. नगराध्यक्षांनी 4 सोडल्यानंतर 2 दिवस मी नगराध्यक्ष
ती पण माझी इच्छा पूर्ण झाली. त्याच्यामुळं आता एकदम ओके चाललंय, सगळं व्यवस्थित आहे. सगळ्यांना मी धन्यवाद देतो मला शाळेत आणि सगळ्या विद्यार्थ्यांना भेटल्याबद्दल. माझ्याकडून काय चुकलं असेल बोलताना तर सगळ्यांनी समजून घ्या. ओके, धन्यवाद. आता मुलींमधून मी बोलवते अंजली पाटीलला. माझं नाव अंजली पाटील. मी 2005 मी 10वी ड मध्ये होते. आमचे शिक्षक वर्ग शिक्षक होते पाटील सर. जेव्हा मला पाटील सरांचा पहिल्यांदा फोन आला की आपल्या शाळेने असं एक विचार केलाय की आपण रियुनियन वगैरे करूया, तेव्हा सगळ्यात पहिले एक्साइटमेंट तर होतीच की आपण सगळ्यांना गोळा करू. पण एक गोष्ट अशी झाली की मला वाटलं हा विचार आपल्याला आधी तर नाही आला स्वतःला की आपण असं करूया. बट ठीक आहे, एनी हाऊ आपण सगळे भेटलो आणि आपण मला असं वाटत होतं की 50-60 पर्यंत गॅदरिंग होईल, पण आपण त्याच्यापेक्षाही जास्त नंबरने इथे आलो आणि सगळेजण जसे आधी होतो तसेच आता पण बोलतोय. तर ते बघून मला खूपच छान वाटतंय आणि थोडंसं सेंटी झाल्यासारखं झालंय, सॉरी फॉर दॅट. पण या शाळेनंतर आम्ही अजून भरपूर इन्स्टिट्यूट्स पाहिल्या, बऱ्याच ठिकाणी गेलो, पुढे शिकलो पण या शाळेबद्दल जेवढं प्रेम आहे तेवढं प्रेम दुसऱ्या कुठल्याही इन्स्टिट्यूटबद्दल मला तरी अजून तरी नाही वाटत. आणि आता आपण आयुष्यात प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकाने वेगवेगळी गोष्ट अचीव्ह केलेली असेल, पण जेवढं या शिक्षकांचं असं वाटतं की आपल्या फाउंडेशनमध्ये जेवढं योगदान आहे तेवढं याच्यानंतर कुठलेही शिक्षक तेवढ्या आत्मीयतेने आपल्याकडे लक्ष नाही देऊ शकले. म्हणून आपल्याला ह्यांच्याबद्दल कायम ओढ वाटते आणि पुढे सुद्धा वाटत राहील. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण आयुष्यभर कृतज्ञ राहिलं पाहिजे या शाळेच्या. आणि या शाळेमुळे आपल्याला जे फाउंडेशन मिळालंय त्याचा कायम 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 कृतज्ञ राहून कायम आदर केला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू अंजली. रंगनाथ कट्टी याला बोलवते मी. कर्नाटक, पण माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. आता आपल्या समोर एक दोघं पब्लिक सर्वंट्सनी चांगलं भाषण दिलं, विक्रांत जाधव आणि अभिजित जाधव. मी पण एक प्रकारे सर्वंटच म्हणावं लागेल, घरचा सर्वंट आहे मी आणि कंपनीचा पण सर्वंट आहे. आय एम असिस्टंट मॅनेजर इन विप्रो टेक्नॉलॉजी. थँक्यू. बिफोर आय स्टार्ट आय वुड लाईक टू कन्फेस वन थिंग की इथे बसलेले सर्व भरपूर जण एका प्रश्नासाठी आलेत, एका प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आले. ते प्रश्न म्हणजे ती सध्या काय करते. त्यातला मी पण आहे, पण माझं नशीब खराब आहे, ती आलीच नाही. ओके, ओके, मुद्द्यावर येतो. अभिजित जाधवनी एक महत्त्वाचा मुद्दा काढला की शिक्षकांनी आपल्याला खूप मारले, खरंच मारले. आणि बहुधा त्यांना पण माहिती असेल की हीच ती शेवटची जनरेशन आहे, मारून घ्या जेवढं मारून घेता येते, परत काही चान्स मिळणार नाहीये. सर होते गणितासाठी, खताळ सर. हाईट छोटी पण फाईट मोठी, तसं त्यांचं पर्सनॅलिटी. आता आय थिंक ते शाळेत आहेत पण इथं आले नाहीये. हां, ते काय करायचे, ते हळूच हाईट कमी असल्यामुळे ते हळूच मागं येऊन मुलांच्यात बसायचे आणि जे दंगा करतात त्यांना पुढे घ्यायचे नंतर आणि प्रत्येकाला उभा करायचे प्रत्येकाला. आणि सगळ्यात विचारायचे का दंगा करत होता किंवा गृहपाठ का नाही केला. पण त्यांची एक स्टाईल असायची, तो जो पहिला उभा राहिलाय त्याला कधी मारत नव्हते फर्स्ट टाइम, दुसऱ्याला पकडायचे, दुसऱ्याशी बोलता बोलता सट्ट दिशेने पहिल्याला मारायचे. त्यांची एक वेगळीच प्रकारची स्टाईल होती. आणि नंतर इयत्ता 7वी मध्ये आम्हाला काळे सर आले चित्रकलेला. ब्रिलियंट ॲक्च्युली पेंटर अँड ड्रॉइंग आर्टिस्ट. त्यांच्या चॉकनी त्यांनी जे पेंटिंग्स केले फेसबुकमध्ये टाकत असते, आउट ऑफ द वर्ल्ड ॲक्च्युली. सो त्यांची एक स्टाईल होती, ती उलट आम्हाला चांगलं वाटायचे त्यांची स्टाईल. ते काय करायचे, जवळ बोलून कान पिळायचे आणि कान खट असं मोडून घ्यायचे. एक प्रकारे ते मालिशच असायचे आमच्यासाठी. आणि नंतर इयत्ता 8वी गावडे सर नाही राहतील गीता, आपले उपमुख्याध्यापक आताचे गावडे सर. नवीन सर होते ते त्या काळी आणि इंग्लिश शिकवायला आले होते. त्यांच्याकडे एक गोष्ट शिकण्यासारखी होती की ते स्पेस मॅनेजमेंटमध्ये एक्सपर्ट होते. कारण आपण 4 व्हीलरमध्ये 5 जणांना बसवतो, ते 2 व्हीलरमध्ये 5 जण बसवायचे. पूर्ण अख्खी फॅमिली ते 2 व्हीलरमध्ये फिरवायची. आणि माझं नशीब एवढं खराब की ते माझ्याच घरात शेजारी राहायला पण आले.
आणि मी जे चाळे करायचो, मस्ती करायचो, ते हुबेहूब शाळेतून त्यांना सगळ्यांना सांगायचे. मी कधी त्यांना बघितलं नाही कोणाला मारताना, पण त्यांची एक म्हणतात ना सगळ्यात इम्पॅक्टफुल वेपन म्हणजे शाब्दिक जी शिक्षा द्यायची ना ते त्यांच्याकडनं शिकलोय. एक दिवस तोंडी परीक्षा होती, इंग्लिशची तोंडी परीक्षा. त्यांनी मला पोएम विचारलं जे आलं नाही. त्यांनी तिथंच माझा एक शाब्दिक विनयभंग केला. मी तेव्हाच ठरवलेलं की काही होऊ दे, ते पोएम मी शिकणार आणि त्यांना सांगणार. मला वाटलं 6 महिन्याच्या तोंडी परीक्षेमध्ये ते विचारतील, पण नशीब खराब त्यांनी तो विचारलंच नाही, दुसरंच काहीतरी विचारलं. ओके, सो नेक्स्ट आपल्या मित्रांना मार्क बसतो, आनंद होतो. पण सगळ्यात जास्त आनंद कधी होतो माहिती का? मॉनिटरला जेव्हा मार्क बसतो. आमचे सर होते इतिहासाचे, तोरणे सर. त्यांची एक स्टाईल असायची, फुल स्लीव्स घालून यायचे आणि मारायच्या आधी स्लीव्स काढून फोल्ड करायचे, 4 आर्म्स पर्यंत मागे घ्यायचे शर्ट आणि सटासट मारायचे. जोपर्यंत ते फोल्ड केलेलं शर्ट सरळ येत नाही तोपर्यंत मारायचे. एक प्रकारचे सिग्नल होतं की आता बास खूप झालं. आणि त्यावेळेस मधली सुट्टी असायची. मधली सुट्टीच्या आधी पोरं एकदम प्रोॲक्टिव्ह, मधली सुट्टी जास्तीत जास्त युटिलाइज करता येईल त्यासाठी डबा खाऊन घ्यायच्या आधीच. हसायला लागला तो. डबा खाऊन घ्यायच्या आधीच. मग एक दिवस काय झालं, शिक्षक आमचे तोरणे सर धडा शिकवत होते इतिहासाचा आणि त्यांनी मग अचानक प्रतीक गावड्याला वरती बोलवलं, म्हणजे उभा केलं. म्हणले ये इथं पुढं. आम्ही मॉनिटरला का बोलवलं, आम्ही सगळे शॉक झालो. पण त्यांनी मग एक प्रश्न विचारला जो धडा संदर्भात होता, पण त्याला काही सांगता आलं नाही. आणि नंतर परत एक इझी प्रश्न विचारला, तरीही तो शांतच होता उभा होता. मग आम्ही शॉकमध्ये की ह्याला काय झाला, बोलत का नाहीये. नंतर एकदम इझिएस्ट प्रश्न विचारला, जाऊ दे तुझं नाव तरी सांग. तो तरी पण काय बोलला नाही. मग नंतर थोड्या वेळी सर म्हणले, जे काय तुझ्या तोंडात आहे ना बाहेर काढ. त्याने अक्षरशः अर्धी चपाती बाहेर काढली. म्हणून तो बोलत नव्हता. सरांनी त्याला पकडलेला जेवण असताना. मग त्यांनी बरोबर फोल्ड केले स्लीव्स आणि जो नजारा आम्ही बघितला अजून आम्हाला आठवतंय. शेवटी येतो दायगुडे सरांपाशी. दायगुडे सर ऍक्च्युली सांगावं एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो. 2000 पण ते चॅलेंज सरांनी एक्सेप्ट केलं आणि सक्सेसफुली पार पण करून दिलं. आणि एक प्रकारे असं होतं की सरांसाठी पण ते नवीनच होतं. ज्याला पोहता येत नाही तोच पुढच्या 40 मुलांना पोहायला शिकवणार होता, अशी एक सिच्युएशन होती. पण त्यांनी एकदम जिद्दीने आणि कष्टाने ते स्वतः शिकून सेमी इंग्लिश आणि आम्हाला पण शिकवलं. आणि 2005च्या सेमी इंग्लिश बॅचचा 100% पास रिझल्ट त्यांनी आणून दिला. ही रिली डिझर्व्स अ गुड राऊंड ऑफ अप्लॉज. आता त्यांच्या मारायच्या स्टाईलवर येतो. त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट होता एल्बो, टेनिस एल्बो. जर त्यांचा सारखा टेनिस एल्बो सचिन तेंडुलकर असताना तो अजून 50 सेंचुरी मारलीच असती. ते काय करायचे, माळेला पकडून खाली वाढायचे आणि पूर्ण पाठीवर असा खड्डा करायचे जोरात. सर 3 वर्ष मी तुमचे ते टेनिस एल्बोचा मार खाल्लाय. ओके, सो येस, आपण बोलतो की आजकाल आपण ॲज अ पॅरेंट आपण बोलतो की आपल्या मुलांना मारायला नाही पाहिजे, पण ॲक्च्युली एक गरजेचं आहे. सरांनी ॲक्च्युली शिक्षकांनी मारायलाच पाहिजे थोडंफार तरी, जेणेकरून आपल्या मुलांना वळण भेटेल. आणि एक प्रकारे असं समजा की हे जे शिक्षण आपल्याला जे मारतात ते एक प्रकारे ट्रायल बॉल आहे. आपण क्रिकेट खेळताना ट्रायल बॉल खेळतो. ट्रायल बॉलमध्ये एक प्रकारे भीती नसते आपल्याला, कॉन्फिडन्स हाय असतो. तेच कॉन्फिडन्स कंटिन्यू करण्यासाठी पुढच्या गेममध्ये आपल्याला हे शाळा एक प्रकारे ट्रायल बॉल आहे. आणि या कंपाऊंडच्या बाहेर जीवन आपल्यासोबत खूप सारे स्ट्रगल्स आपण हे करतो, स्ट्रगलिंग फेजमध्ये जातो. पण हे जे शिक्षण म्हणा, मूल्य शिक्षण म्हणा, जे आपल्याला शाळेतून भेटते त्याचमुळे आपल्याला एक प्रकारे मार्गदर्शन भेटतं, कॉन्फिडन्स पण भेटतं. सो येस, थँक्यू सो मच एव्हरीवन, टीचर्स अँड ऑल द बेस्ट टू ऑल माय फ्रेंड्स. ओके, सो थँक्यू सो मच. त्याच्यासारख्या आमच्याकडे फारशा मारझोडीच्या स्टोरीज नाही आहेत, पण येस ओरडणी आम्हालाही बसायची. आणि 8वी 9वी 10वी डी पाटील सर आमचे क्लास टीचर होते. आणि जसं रंगनाथनी सांगितलं की सेमी इंग्लिशची फर्स्ट बॅच होती. सो सरांचं योगदान नक्कीच खूप जास्त होतं इन आर फाउंडेशन इयर्स. सो सर आणि आमचे बाकी सगळे शिक्षक कन्या विभागाचे त्यांचे धन्यवाद. आता शेवटचा विद्यार्थी आपण घेत आहोत. सचिन लोणकर याला मी बोलतो.
ऍक्च्युली आणि बोलावं काय हे तर समजत नाही, पण एक मनात ज्या काही गोष्टी आहेत ते आज मी बोलून दाखवत असतात. सेम तसंच दुसरा पार्ट असतो तो म्हणजे आपल्या शाळेतील आपले शिक्षक. म्हणजे निकाल हा ऑनलाईन सर्वांना त्यावेळेस पाहायला मिळायचा, तर मी कुठल्याही कॅफे हातात पाहिला आणि मला 48.26 मिळाले. पण ते 48.26 जे मिळाले ते मार्क्स धाकधुकीचा आणि पुढच्या काळात आपला अनुभव कुठे लागेल का नाही पुढच्या काळात, म्हणजे असं एक स्वतःच म्हणाला एक मी खायला लागलो की आता ठीक आहे आपण पास झालोय ठीक आहे, पण पुढं काय करायचं. त्यानंतर मला सुरुवातीपासूनच आवड होती एनसीसी मध्ये आपल्या तर खूप छान, म्हणजे एवढं शाळेत मस्त वाटायचं मला की म्हणजे 20 वर्ष झाला, 20 वर्षानंतर आपण सगळे एकत्र आलोय आणि खूप छान वाटलं. माझं इथून पुढचं उर्वरित म्हणजे 10वी नंतर मग मी पीसी कॉलेजला ऍडमिशन घेतलं. पीसी कॉलेजला मी आर्ट्स आता 48.6 म्हणजे पुढे अभ्यासाची गोडी वाढायच्यामुळेच आहे सर, याबद्दल काही मात्र शंका नाही. आणि माझं जसं माझं माझं या देशासाठी काही कर्तव्य लागतं तसंच माझं या शाळेसाठी सुद्धा माझं कर्तव्य आहे. आणि यापुढेही जेव्हा कधी या ग्रुपच्या निमित्ताने मी आता तुमच्या सगळ्यांशी जोडलेलो आहे, जेव्हाही कधी या शाळेला माझी गरज असेल सर एक हात द्या, 100% सचिन लोणकर उपस्थित असणार, याबद्दल शंका नाही. थँक्यू सो मच. खरंच यांनी सर्वांच्या मनातील भावना मांडल्या आहेत. यानंतर काही गुरुजनांनी आपल्याला मार्गदर्शन करावे असं मी त्यांना विनंती करतो. प्रथमतः MW जोशी सरांना विनंती करतो, त्यांनी आम्हाला माझं एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे बारामती ही प्रशाला 1911 साली स्थापन झाली. अशी प्राचीन असणारी शिक्षण संस्था आणि या संस्थेमध्ये आपण शिक्षण घेतलेले भाग्यवान विद्यार्थी सगळ्यांचं पहिल्यांदा हार्दिक स्वागत. मधुर निनादुनी सुस्वर सारे करीती तव प्रार्थना MS चे विद्यार्थी रसिक हो स्वागत हे स्वीकारा. आचमंत हा सचैल सुस्मित आशा फुलल्या मने पल्लवित भाग्य लाभले करण्या स्वागत बरसती अमृत धारा विद्यार्थी रसिक हो स्वागत हे स्वीकार. आपल्या सगळ्यांचं बघतो या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं 32 वर्ष आणि रिटायरमेंट या संस्थेतच घेतली. पण मी भाग्यवान आहे. विद्यार्थ्यांनो, शिक्षणासाठी चांगली शाळा मिळणं हे विद्यार्थ्यांचं भाग्य आहे आणि त्या शाळेमध्ये चांगले शिक्षक मिळणं हे खरंच परम भाग्य आहे. आपण सगळ्यांना या शाळेत चांगले शिक्षक मिळाले. आम्हालाही या शाळेमध्ये शिकवणारे अध्यापक अतिशय डिव्होशन त्याग करणारे होते. त्या माणसांनी आपला संसार बघितला नाही पण विद्यार्थ्यांना घडवलं आणि त्या शिक्षकांची आज आठवण आल्याशिवाय राहत नाही. वाऱ्यात गंध आहे हळुवार चंदनाचा ओथंबली नभ्याची फुलवेल तारकांची आले तुमच्या स्मृतीने आज डोळ्यात आमच्या पाणी. या शिक्षकांच्या आठवणीने आमच्या डोळ्यात आज पाणी आलं, कारण ह्या लोकांनी आम्हाला घडवलं आणि त्यांचं ज्ञान आणि आमचं मिळून तुम्हाला आम्ही घडवलं. विद्यार्थ्यांना घडवणे हा एक शिक्षकाचा धर्म आहे, लक्षात घ्या. एखादा विद्यार्थी ज्याला आपण म्हणतो नियमित राहत नाही, अनियमित असतो, तो नियमित व्हावा म्हणून पाठीवर त्याच्या थाप द्यावी लागते. त्याला तुम्ही मार मानता, आम्ही पाठीवर थाप द्यावा. ही पाठीवरची थाप मिळाली की विद्यार्थी चांगला घडण्यासाठी गतिमान होतो. पाठीवर शिक्षकाने एकदा थाप दिली की तो 60च्या स्पीडने पळू लागला. विद्यार्थ्यांनो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या शाळेतलं शिक्षण घेऊन यशस्वी झाला, चांगल्या पदावर आहात, याचा शिक्षकांना अभिमान आहे. आणि ही विद्यार्थी ही शिक्षकाची संपत्ती आहे. आम्ही खरे श्रीमंत आहोत का आहोत, तर आमचे विद्यार्थी विविध क्षेत्रात चांगल्या नामवंत पदावर काम करतात. शिक्षकाची श्रीमंती ही ती आहे आणि ही श्रीमंती तुम्ही आम्हाला दिली, यामुळेच आम्ही तुमचे आभारी आहोत. शिक्षक हा नेहमी शिस्तप्रिय असावा लागतो, क्षमाशील असावा लागतो आणि कर्तव्य दक्ष असतो. मी या तिनातले पहिले अक्षर घेतले तर शिक्षक.
शिस्तबद्ध, क्षमाशील आणि कर्तव्यदक्ष. आपल्या या शाळेतील शिक्षक सगळे असेच होते. ही पिढी आहे. परंपरा या थोर नगरीची, तशीच सुकीर्ती या वास्तूची. MSc वास्तू ही सुकीर्ती आहे. या शाळेत शिक्षण घेतलं आम्ही, या शाळेचे विद्यार्थी होते, अभिमानाने विद्यार्थी सांगतात, हे फार महत्वाचं आहे. आज या सुकन्या, वासंतिक हास्य लाभलेल्या या सुकन्या आणि पुरुषार्थाने, खऱ्या अर्थाने चांगल्या पदावर काम करत हे पुरुषार्थ विद्यार्थी, हा शाळेचा अभिमान आहे. शाळेला सुद्धा अभिमान आहे तो हा आहे की हे आमचे विद्यार्थी आहे. विद्यार्थी जीवनामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा. अडचणीचे डोंगर मागं पडतात, लक्षात घ्या. क्षमाच आपण जे कर्तव्य करतो त्याचं सार्थक होतं आणि मनुष्य आणखीन उत्कृष्ट पद्धतीने कार्य करू शकतो. विद्यार्थिनी या आपल्या जीवनामध्ये आपल्या कर्तव्यदक्ष सुना म्हणून त्या त्यांच्या साठी काम करत असतील, पण या सगळ्या ज्या मुली आहेत आज त्यांच्या चेहऱ्याचं पाहिलं तर हास्य खरंच वासंतिक हास्य, जी माणसाला निसर्गानेच दिलेलं आहे आणि आपल्या संसारात सुखी आहे. म्हणून त्यांच्यासाठी 2 शब्द म्हणतो. सुहास्यवदनी अतिथीजनांचे त्या करतात स्वागत सन्मान, सांभाळून सारी नाती गोती त्या प्रपंच करतात छान. याचा आम्हाला फार अभिमान आहे. आपला प्रपंच इतक्या छान पद्धतीने करतायत आणि आज त्यातूनच त्या वेळ काढून इथं आल्या आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी, शाळेतल्या शिक्षकांना भेटण्यासाठी. तुम्ही जीवनामध्ये जे काही काम कराल ते उत्कृष्ट पद्धतीने, जितकं जास्तीत जास्त पद्धतीने करता येईल त्यात आपली निपुणता दाखवा, गुणवत्ता दाखवा. असे जीवन जगणे सकलांच्यासाठी की जीवनाचे चंदन व्हावे, दिशा दिशातून गंध पसरवणे काळालाही स्थिमित करावे. जग जग माझ्या जीवा असं जगणं रे मोलाचं, हे आता जाधव बिधव बोलले, हे असं जगणं मोलाचं रे, उंच उंच गगनासारखं धरित्रीच्या मोलाचं. तुम्ही असं छान काम आपल्या क्षेत्रामध्ये काम करा आणि सगळ्यांना दैदिप्यमान करून सोडा. वास्तविक प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात चांगलं काम करतो, पण त्या कार्याची पावती आज आपल्या इथं मिळाली. प्रत्येकाने आपलं जे महत्त्वाचे असतात त्यांनी सांगितलं, पण प्रत्येक जणांनी आपली जी माहिती आहे ती शाळेमध्ये लिहून द्या, पत्ता लिहा, फोन नंबर लिहा आणि ती माहिती वाचल्यानंतर असे विद्यार्थी कसे असतील तर आपल्याला परत उत्कृष्ट एखाद्या कार्यक्रमासाठी बोलवता येतं. आपण सगळे इथं आलात, शाळेच्या प्रांगणामध्ये एकमेकांच्या चांगला वेळ घालवला. मला तुमच्यामुळं चांगल्या चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. मला जवळजवळ 62 पुरस्कार मिळाले, त्यातले राष्ट्रीय स्तरावर 7 पुरस्कार मिळाले, इंटरनॅशनल पुरस्कार 6 मिळालेले. 2 वर्षापूर्वी दिल्लीला इंटरनॅशनल कॉन्फरन्स होते, त्या कॉन्फरन्सला मुख्य चीफ गेस्ट म्हणून मला बोलवलं. 8 देश त्यात सहभागी झाले होते आणि आज मी आपल्या राष्ट्राच्या, दिल्लीच्या राष्ट्रीय उद्योजक समिती यावर महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून काम पाहतो. मला तुमच्यासारखीच काम करण्याचे आपल्या सहभागी हे जे शिक्षक आहेत हे एकमेकांना प्रोत्साहन देणारे आहेत, खरंच आहे. आणि त्यामुळेच आज आमची 75च्या वर आम्ही जरी गेलो तरी आम्हाला वृद्ध समजायचं नाही, आम्ही वृद्ध म्हणायचंच नाही. पूर्वीच्या काळी म्हणायचे हे वृद्ध आहे. वृद्ध हे दुसऱ्याचा आधार घेतात, पण ज्येष्ठ हे दुसऱ्याला आधार देतात. आम्ही ज्येष्ठ आहोत. विद्यार्थ्यांनो, आपलं मन चांगलं ठेवा, विचाराची धारा चांगली ठेवा. ज्याला पॉझिटिव्ह थिंकिंग मगाशी दोघां ठिकाणी वापरलं, तुमचा जीवन खरंच चांगला आहे. म्हणून आज आम्ही सुद्धा 78-79 वर्ष असलं तरी आम्ही म्हाताऱ्यासारखं वाटत नाही. त्याचं कारणच हे सगळे आमचे सगळे आलो जरी आम्ही 75 झाले तरी आम्हाला वृद्ध समजू नका. काही वृक्षांना दुसरा बहर असतो, विसरू नका. आमच्या जीवनातला हा दुसरा बहर आहे आणि हा तो आम्ही आनंदाने अजूनही एकत्र येऊन साजरा करतो. आपल्या जीवनात नेहमी सुख समाधान लाभावं अशी सुखाची समाधानाची सुवर्णफुले तुमच्या जीवनात सतत दरवळत राहत
ही सदिच्छा. धन्यवाद. थँक्यू जोशी सर. एक सूचना आहे, फक्त आपण सगळ्यांमध्ये एक वही फिरवतोय, तर प्रत्येकाने त्याच्यामध्ये आपली डिटेल्ड इन्फॉर्मेशन लिहिली तर बरं होईल. परिचय करून देतो. बरेचसे विद्यार्थी मला ओळखत नाही, काही ओळखतात. तरीही परिचय करून देतो. मी 2004 साली बारामतीमध्ये बदली होऊन आलो. माझं नाव गिरीश कदम. 2004-05 ची तुमची बॅच, आणि त्यावेळी मला वेलणकर सरांनी 8वी विशाळगडचा 8वीचा वर्ग शिकवायला दिला होता. त्यामुळे 9वी-10वीला शिकवायला तर मी नव्हतो असं मला वाटते तुमच्या बॅचला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कैलासवासी गजाननराव भिवराव देशपांडे प्रशाला, ज्या प्रशालेचं ब्रीदवाक्य मगाशी जाधव असिस्टंट कमिशनर या विद्यार्थ्यांनी सांगितलं की फॅक्टा नान वर्बा, म्हणजेच क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे, आणि ज्याचे संस्थापक आहेत वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि नरहरी इंदापूरकर, अशा 3 जणांनी ज्या संस्थेची स्थापना केली, अशा 1860 सालापासून असणाऱ्या बारामतीमध्ये 1911 साली स्थापित झालेल्या संस्थेमध्ये तुम्ही शिक्षण घेतलं आणि आपण उच्च पदावर पोहोचला. त्याबद्दल प्रथम मी प्रशालेच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत करतो. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या संविधानावर देश चाललेला आहे असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांच्यामुळे आपण इथं ज्ञानार्जन करतोय असे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, अशांना वंदन करतो. आणि मी इथं या ठिकाणी तुमच्याशी भाषण वगैरे नाही, पण संवाद साधणार आहे. तो संवाद असा आहे की तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कम्फर्ट सोडलेला आहे. कम्फर्ट इज द वर्स्ट ॲडिक्शन म्हटलं जातं. कम्फर्ट इज द वर्स्ट ॲडिक्शन म्हणजे आपण असा एक कोपरा शोधतो की जिथं आपल्याला आयुष्यात कुठलंच काही करता येईल, आराम मिळेल, असा एक कोपरा शोधतो. जिथं आपली स्वप्न ही भीतीपेक्षा मोठी होतात, तिथं यशाची दारं खटाखटा उघडतात बघ. आणि अशी यशाची दारं अभिजित जाधव असेल किंवा असिस्टंट कमिशनर जाधव असेल किंवा आर्मीत आपले असतील किंवा विप्रोमध्ये कट्टी, तुमच्याशी असं मला एक आनंद वाटतो की तुम्ही काही सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतात, काही सामाजिक काम करतात, काही प्रशासकीय सेवेमध्ये काम करतात, आणि सॉफ्टवेअर मधल्यांना माहिती आहे की C++, त्यानंतर जावा आणि पायथन या लँग्वेजवर मानवतेची सुद्धा लँग्वेज तुम्हाला या शाळेमध्ये शिकवली गेली. आणि त्यामुळेच या शाळेमधलं ज्ञान, संस्कार आणि मूल्य आणि मानवता ही भाषा शिकलो आपण, आणि म्हणूनच या शाळेमुळं आपण जीवनामध्ये ठामपणे उभा आहोत, समाजामध्ये ठामपणे उभे आहोत. हे आपल्याला प्रशालेला तुम्ही जाणवून दिलं, त्याबद्दल प्रशालेतर्फे मी धन्यवाद मानतो. विद्यार्थी मित्रांनो, एक नाटक होतं वराड निघाले लंडनला, आणि या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक आणि सादरकर्ते होते प्राध्यापक देशपांडे सर. ऐकलं असेल, बघितलं असेल तुम्ही. देशपांडे सर एकदा जर्मनीला प्रयोग करण्यासाठी गेले होते, आणि प्रयोग करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या फ्रँकफर्ट विमानतळावर पासपोर्ट हरवला, सापडत नव्हता. आणि अशा वेळी पासपोर्ट हरवला म्हणून त्या ठिकाणी त्यांना एक फॉर्म भरून द्यायचा होता. त्यांना खूप त्रास दिला तिथल्या माणसाने. म्हटले ते फॉर्म भरून द्या, आणि फॉर्म भरून दिल्यानंतर त्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी त्यांनी शिक्षक असं लिहिलं, टीचर. आणि ते फॉर्म वाचल्यानंतर तिथला प्रमुख अधिकारी धावत पळत आला आणि उभा राहिला, आणि तो म्हटला की वी जर्मन्स बिलीव्ह इन 2 थिंग्स, फर्स्ट इज गॉड अँड सेकंड इज टीचर. आणि तुमच्यात मला ते अधिकारी दिसत आहेत. कारण याच वर्षाचं उदाहरण असं आहे की यावर्षी एका विद्यार्थ्याला वही काय नाही आणलीस म्हणून मी एक छोटीशी छडी मारली, तर तो पालक माझ्यावर केस करण्यासाठी आला, संघटना घेऊन आला. ही परिस्थिती आहे आजची. वास्तव तुम्ही विद्यार्थ्यांनी मांडलेलं आहे की हे वास्तव आहे. एकल पालक जास्त आहेत, एकच मुलगा, एकच मुलगी. विशेष म्हणजे तुमचे अनेक पिढ्या या प्रशालेमध्ये शिकलेल्या आहेत,
आणि अनेक पिढ्या या प्रशालेमध्ये शिकलेल्या आहेत. या प्रशालेचं काय आहे महत्व, संस्कार काय आहे ते आपल्याला माहिती आहे. पण आता जे नवीन प्रवेश घेतलेले या 10 वर्षातले पालक आहेत, एकच मुलगा किंवा एकच मुलगी, अतिशय लाडवलेली मुलं असतात आणि या लाडवलेल्या मुलांना मोबाईल पासून, मला जे, तुम्ही आता 35शीतले विद्यार्थी आहात मला माहिती आहे आणि तुम्ही आयुष्याच्या मध्यावर आहात, कारण माझं वय 51 आहे. आता मला माहिती आहे की माझ्या जीवनाची पुढची ध्येय काय आणि तुमची ध्येय काय. तुमच्या वयामध्ये तुम्हाला असं वाटतं की मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे. मग माझ्या मुलाला मी गरज नसताना स्मार्टफोन देतो, गरज नसताना गाडी देतो, गाडी चालवायला देतो. एवढंच काय, जर 2 वर्षाचं 3 वर्षाचं मूल जर मोबाईल चालवत असेल तर आपण कौतुकानं म्हणतो, आजोबा सुद्धा कौतुकानं म्हणतात, अरे बाबा मला जे कळत नाही ते त्या मुलाला कळतं. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. मला जे कळत नाही ते मोबाईल मधलं मुलाला कळतं. ही पिढीच अशी आहे, हो कळणारच की. पण तुम्ही जर हातात मुलाच्या मोबाईल दिला तर ती उद्या पिढी नक्की बिघडलेली असेल, घडलेली नसेल. काकडे सर नेहमी म्हणायचे, आम्ही बी घडलो असं म्हणायचंय. आम्ही बिघडलो नाही, आम्ही बी घडलो असं म्हणायचं. हे मला सगळे गुरुस्थानी आहेत, यांच्याकडून मी खूप शिकलेलो आहे. मला आठवतं आपली, मी जरा वेगळ्या विषयावर बोललो तर चालेल ना? हा, सध्या आपली आनंद आणि सुखाची व्याख्या वेगळी आहे. माझा आनंद मी शोधतोय. एक पहिली गोष्ट भौतिक साधनामध्ये शोधतोय आणि दुसरी गोष्ट रिस्पेक्ट, आदर हा मला मिळवण्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि या 2 गोष्टीत आनंद शोधतोय. आताची जी पिढी कशी आहे तुम्हाला मी सांगतो. मी 10वी विशाळगडला क्लास टीचर होतो. 41 पैकी 41 विद्यार्थ्यांची इन्स्टाला आयडी आहे, त्यांचा अकाउंट आहे आणि त्या विद्यार्थ्यांचा आनंद आहे किती लाईक्स मिळाले आणि किती व्ह्यूज मिळाले. नाही मिळाले तर ते दुःखी होतात. अरे जीवनामध्ये तुमचा आनंद याच्यावर अवलंबून आहे का? किंवा नागरिक होते, ज्येष्ठ नागरिकांना म्हटलं सर तुमच्या इथं बहुतेक 70% ज्येष्ठ नागरिक आहेत. एका कुलकर्णी नावाच्या व्यक्तींना मी विचारलं, ते म्हटले माझा मोठा मुलगा जर्मनीला आहे, माझी धाकटी मुलगी न्यूयॉर्कला आहे आणि धाकटा मुलगा आणि सून सिंगापूरला आहे. मग तुम्ही कुठं असता? म्हणले वृद्धाश्रमात. मी वृद्धाश्रमात असतो. म्हणजे आयुष्यभर मी ज्या पैशाच्या पाठीमागे धावलो, पैसे कमवलेच पाहिजेत, इतके कमवले पाहिजेत की दुसऱ्याला देता आलं पाहिजे, दुसऱ्याला मदत करता आली पाहिजे. आदर रिस्पेक्ट कमवलाच पाहिजे. किती कमवला पाहिजे की दुसऱ्यांना सगळं हाताने देता आलं पाहिजे. इतकं मला कमवलंच पाहिजे, मिळवलंच पाहिजे. पण ते देण्याची दानत सुद्धा पाहिजे आपल्याकडे. डॉक्टर विठ्ठल लहाने यांचं भाषण एकदा मी ऐकलं आणि ते विठ्ठल लहानेंचं भाषणामध्ये त्यांनी सांगितलं भाषणामध्ये की मी लहान होतो तेव्हा आईनं त्यांना सांगितलं होतं की जा बा शेजारच्या स्त्रीची म्हणजे वहिनींची, ताईंची, काकू असतील त्यांची साडी घेऊन ये, मला एका लग्नाला जायचंय. त्यांनी आईला विचारलं 7-8 वर्षाची असताना की तू साडी दुसऱ्यांची का मागून आणतेस? तर ती म्हटली आहे की माझ्याजवळ एकही नवीन साडी नाही की जी मला दुसऱ्यांच्या लग्नामध्ये परिधान करून जाता येईल, अशी एकही साडी माझ्याकडं नाही, तेव्हा तू घेऊन ये. म्हणजे त्यावेळीची आर्थिक परिस्थिती सर्वांची जवळपास तशी होती, ग्रामीण भागातल्या विशेषतः लोकांची. त्यावेळी त्याने ठरवलं की मी इतका मोठा होईल की मी दररोज एक आईला साडी घेऊन देईन. ते म्हटले मी झालो प्लास्टिक सर्जन झालो. डॉक्टर विठ्ठल लहाने प्लास्टिक सर्जन आहे. प्लास्टिक सर्जन झालो. त्यांचे थोरले बंधू तुम्हाला माहिती आहे, जे महाराष्ट्राचे बहुतेक मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर तात्याराव लहाने प्रमुख होते. तर ते म्हटले की मी एकदा पैसे घेऊन, खूप पैसे मिळतात प्लास्टिक सर्जरीमध्ये, प्लास्टिक सर्जरी करायचो. एकदा एका ठिकाणी बस स्टँडवर बसलेला असताना म्हणले एक ओठ फाटलेली मुलगी दिसली. मी त्याच्या आई वडिलांच्याकडे गेलो, म्हटलं की तुम्ही ओठ फाटलेली मुलगी आहे, वय वर्ष 20 आहे आणि तिचं लग्न होत नाही, वडील रडत होते. तिच्याजवळ गेलो आणि म्हटले की तू उद्या दवाखान्यात ये, तुझी प्लास्टिक सर्जरी करू. वडील म्हणले मी फार गरीब आहे, मी प्लास्टिक सर्जरी करण्याइतपत माझ्याकडे पैसे नाही. डॉक्टर तात्याराव लहाने म्हटले की विठ्ठल लहाने म्हटले की तू मोफत करू.
दुसऱ्या दिवशी ती मुलगी गेली, तिची सर्जरी झाली. 6 महिन्यानंतर तिचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर तिचे वडील पेढ्याचा बॉक्स घेऊन विठ्ठलराव लहानेंच्याकडे गेले आणि एका बाजूला विठ्ठलराव लहाने म्हणले, एका बाजूला प्रचंड पैसा आणि कीर्ती माझ्याकडे होती, पण सगळ्यात मोठा आनंद जो मला झाला तो म्हणजे माझ्याकडं पेढा घेऊन आला, ते पेढे सगळ्यात मोठा आनंद होता. तो आनंद मी म्हटले दररोज 4 मिळवतो, आज दररोज 4 पेढे खातो मी आज म्हटले. तो दररोज 4 पेढ्याचा आनंद, खाण्याचा पेढ्याचा जो आनंद आहे तो आपल्याला मिळवायचा विद्यार्थी मित्रांनो. कारण तो आनंद आहे ना सर्वात मोठा आनंद आहे. तुम्ही आज 35 मध्ये आहात, 36 मध्ये आहात, खूप मोठे व्हा, खूप पैसे कमवा, खूप आदर कमवा, पण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो हे मात्र विसरता कामा नये. कारण तुम्ही किती, तुम्हाला माहिती आहे का, जगातील गेल्या 100 वर्षातील सगळ्यात मोठा दानशूर व्यक्ती कोण आहे? आपल्याला वाटेल बिल गेट्स आहे, एलॉन मस्क आहे, आपल्याला वाटेल जेफ बेझोस आहे. अजिबात नाही. जगातील सगळ्यात मोठा, ज्यानं 102 अब्ज डॉलर्स दान केले, तो भारतीय व्यक्ती आहे जमशेदजी टाटा. असा व्यक्ती आहे जमशेदजी टाटा, ज्यानं 102 अब्ज डॉलर्स दान केल्यात. त्यानंतर बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स त्यांच्या फाउंडेशननं दान केलेलं आहे. आणि त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाला बाकीचे जे व्यक्ती आहेत ते आहेत. असे कित्येक व्यक्ती आहेत भारतामध्ये. डॉक्टर बाबा आमटे असतील की ज्यांनी जीवन, सगळं संपूर्ण जीवन आदिवासींच्या कल्याणासाठी वाहिलं. असे अनेक व्यक्ती आहेत. मग समाजात तुम्ही काय देणं लागतो? शक्य असेल तर पैसे द्या, नसेल पैसे देऊ नका, वेळ द्या. वेळही द्यायला नसेल, आता असिस्टंट कमिशनर जाधव आहेत, त्यांचा खूप अभिमान वाटतो शाळेला. मी त्यांना म्हणेन 10 पोरं तुम्ही असिस्टंट कमिशनर बनवा, IAS बनवा. आयुष्यातला तो जो आनंद आहे साहेब तुम्ही कशातच मिळवू शकणार नाही, कशातच नाही. ते मार्गदर्शन करा, मोफत मार्गदर्शन करा. अशी 10च मुलं निवडा आणि नापास विद्यार्थ्यांची शाळा तयार करा सर. कारण नापास विद्यार्थ्यांना शिकवायला कोण नसतं. मला माहित आहे, मी माझ्या नोकरीची इथं 20 वर्ष आणि 9 वर्ष, 30 दुसरीकडे 10 वर्ष, 30 वर्षाची नोकरी केलेली. नापास विद्यार्थ्यांनी काय करायचं? अभिजित जाधव आहे किंवा दुसरं शेवटी लोणकर बोलले 48% विद्यार्थी. साहेब आज 48%ला कोण विचारत नाही. तुमचा काळ वेगळा होता. तुम्हाला माहिती आहे, तुमचं पोरग जर ऍडमिशन JEE नीटला मिळालं नाही, IIT बॉम्बेला जर ऍडमिशन मिळालं नाही, तर मुलं आत्महत्या करताना आई वडील सुद्धा करतात. अशी भयानक परिस्थिती आहे. आज मेडिकलची फी किती आहे? वर्षाला 25 लाख रुपये फी आहे. MBBS ची फी. मेरिट काय आहे? PICTचं मेरिट आहे 99.98% आहे. ते PICTचं मेरिट आहे. मी खाजगी कॉलेजचं सांगितलं, IITचं नाही सांगितलं. ही परिस्थिती आहे आज. त्या पोरांना शिकवून मोठं करणं गरजेचं आहे आज. मला वाटतं तुम्ही आपल्यापैकी बरेच जण शाळेमध्ये बसला, आता तुम्ही बेंचवर बसला, तुम्हाला दिसला असेल 20 वर्षापूर्वी शाळा जशी होती तशीच आज देखील आहे. आपली शाळा, मी नोकरीला लागलो, 1 रुपया न घेता फक्त मेरिटवर नोकरी देते. भारतातली किंवा महाराष्ट्रातली एकमेव शाळा आहे की मेरिटवर नोकरी देणारी, रुपया घेत नाही. तुमच्याकडनं जर पैसे घेतले तर रितसर पावशी देऊन त्याची फरशा बसवतील, पडदे लावतील, शाळेची व्यवस्था करतील, विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी करतील. एकही पैशाचं हे करत नाही. कारण हा संस्कार आहे. तुम्ही बसला होता तो वर्ग, तुम्हाला कसा वाटला? स्वच्छ, सुंदर, रंगवलेला, छान फरशी होती, छान बेंच होते. असं दिसलं का तुम्हाला? नाही दिसलं, अजिबात नाही दिसलं. मला सुद्धा वाटतं की 20 वर्ष झाली मी नोकरी करतोय, माझ्या समोर कित्येक झेडपीच्या शाळा आहेत, त्यांना अनुदान येतं. आमच्या शाळेला निम सरकारी शाळा आहे, वेतनोत्तर अनुदान 0 आहे. वेतन सोडून, नोकरीचं वेतन सोडून काहीही अनुदान नाही. आम्ही काय करतो, हे खडू, फळा, लाईट, वीज, इतर ज्या काही खर्चाच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी 3-4 हजार फी ठेवलेली त्याच्यातून. आणि 2012 पासून भरती नसल्यामुळे जे काही इतर संस्थेच्या पदावर असतील यांचा पगार द्यावा लागतो. आणि या गोष्टीसाठी आम्ही हे फी घेतो, तरी देखील ती पुरेशी नाहीये.
मग आपण समाजासाठी काय केलं पाहिजे? तुम्हाला जर जमत असेल, बघा शक्य होत असेल तर 4 झाडं लावा. बाळासाहेब खूप छान करतायत, सगळी बारामती हिरवीगार करून टाकली त्यांनी. ते जमत नसेल तर प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका. त्यांना कुठेतरी आपल्याला थोडंफार तुमच्या मुलांनी श्वास कसा घ्यायचा हा विचार सुद्धा आपण करणं गरजेचं आहे. पुण्यामध्ये गेलो 27 मजली इमारती, मुंबईत 80 मजली इमारती, 4 धरणं आहेत, 4 बाजूनं पाणी ओढून त्या 27व्या मजल्यावर नेलं जातं आणि तिथनं एक बटन दाबलं की सगळं पाणी खाली निघून जातं. 20 वर्षानं हे पाणी मिळेल का? 20 वर्षानं ही झाडं राहतील का? आजचं टेम्परेचर काय आहे? समाज भान म्हणून आपण काय करणं गरजेचं आहे? तुमच्या मुलांना तुम्ही काय शिकवलं पाहिजे? तर प्लास्टिक वापरू नका, एक कापडी पिशवी वापरा, वर्तमानपत्रक वापर करा, कागद कमी वापरा, शक्य झालं तर पाणी बचत करा. आणि हे संस्कार आपल्या पाल्यांना देणं गरजेचं आहे. मग म्हणजे तुम्हाला ज्ञान येत असेल ज्ञान द्या, संस्कार येत असेल संस्कार द्या, पैसे असतील तर पैसे द्या, वेळ असेल तर वेळ द्या. तुमच्याकडे जे जे काय आहे, बघा ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर असं पसायदान लिहिलेलं आहे. दुरितांचे तिमिर जाओ, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. दुरितांचे तिमिर म्हणजे काय? अज्ञान लोकांचा अंधार दूर हो. पण पुढे लिहिले ज्ञानेश्वरांनी की जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. भारतीय संस्कृती कशी आहे बघा, की ज्या ज्या प्राण्याला जे जे हवं ते ते मिळो. पण मला एक विनंती आहे की तुम्ही 2004-5 ला होता, तुम्हाला आठवतं का प्लास्टिकच्या बाटलीतनं तुम्ही पाण्याची शाळेत आणत होता का? नाही. पाणी विकत घ्यायचं असतं ही कन्सेप्ट तुमच्या लहानपणी होती का? नाही. तुमच्या वडिलांना विचारा, कुणाच्याही दारात जायचं तांब्यावर पाणी घ्यायचं आणि प्यायचं. विकत पाणी ही कन्सेप्ट नव्हती. होती का? नव्हती. उद्या विकत ऑक्सिजनची बाटली घेऊन लावायला लागू नये यासाठी आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. मी बाळासाहेबांना विनंती करतो, तुम्हाला शक्य झालं तर शाळेला ओपन जिम आहे, ओपन जिम दिली तरी चालेल, किंवा भिंती आहेत बाहेरच्या त्या रंगवून दिल्या तुमच्या नगर परिषदेच्यातून तरी चालेल. विद्यार्थी मित्र आहेत, जाधव साहेब आहेत, त्यांनी आमच्या इथं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं की MPSC UPSC खूप मोठा दांडगा अनुभव आहे, तुम्ही कसं MPSC UPSC ला काय करता येईल याचं लेक्चर दिलं तर खूप आनंद होईल. आमचे विद्यार्थी गरिबाचे आहेत, गरिबातून येणारे विद्यार्थी आहेत, मध्यमवर्गीय आहेत, श्रीमंत सुद्धा विद्यार्थी आहेत, हर प्रकारचे विद्यार्थी आहेत इथं. या विद्यार्थ्यांना तुमचं मार्गदर्शन लाभलं तर खूप आनंद होईल. इकडं माता भगिनी बऱ्याच जण आहेत, यांनी सुद्धा यांचा हात आहे म्हणून जग चाललेलं आहे, संसार चाललेला आहे. विठ्ठलराव लानेंचं पुन्हा एकदा उदाहरण देतो. विठ्ठलराव लानेचे वडील 92 ते 96 वर्षाचे, ते तरातरा चालतात. वडिलांना त्याने एकदा विचारलं की तुम्ही तरातरा एवढं का चालता, एवढं ताटमानेनं का चालता? तर ते म्हटले की मी ज्याचा मुलगा पद्मभूषण तात्याराव लाने आहे आणि ज्याचा मुलगा सर्जन विठ्ठलराव लाने आहे, अशाच्या बापानं ताटमानेनं चालायचं नाही तर कसं चालायचं? मग तुम्हाला सुद्धा सांगतो, तुमची मुलं अशी घडवा की तुम्ही सुद्धा तरातरा ताटमानेनं चालता आलं पाहिजे. अशी मुलं जर घडवली तर मला वाटतं की MASचे संस्कार हे कामी येतील. इंग्लिश मिडियमनं शिकवा, मराठी मिडियमनं शिकवा, सेमी इंग्लिशने शिकवा, कसंही शिकवा, पण तुमच्या मुलांना हे ज्ञान द्या की आपण काहीतरी देणं लागतो, समाजाचं देणं लागतो आणि हे देता आलं पाहिजे. जसं घेता आलं पाहिजे, देता आलं पाहिजे, भरपूर कमवता आलं पाहिजे आणि भरपूर देता आलं पाहिजे. कारण पुढं माहिती आहे तुम्हाला, समाजामध्ये फक्त एकच गोष्ट राहते आपण गेल्यानंतर, ते म्हणजे नाव. याच्या पलीकडं काहीही राहत नाही. आणि हे नाव जर माझं पाठीमागे राहायचं असेल तर मी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. माझी अशी इच्छा आहे की ही जी शाळेची इमारत आहे आपली, ही इंग्लिश मिडियम सारखी चकाचक झाली पाहिजे आणि तिथं माझी अजून उरलेली 7 वर्षाची नोकरी चकाचक इंग्लिश मिडियमच्या इमारतीमध्ये जर गेली तर मला समाधान होईल की माझे जे गरीब तळागाळातून विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांना शिकवताना मला आनंद होईल. उपनिषदामध्ये एक मंत्र आहे, ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युंमा अमृतम गमय ओम शांती शांती शांती. याचा अर्थ आहे
मला अंधारातून प्रकाशाकडे ने, अज्ञानातून ज्ञानाकडे ने आणि मृत्यूकडून अमरताकडे ने. तर हे सर्व तुम्हाला लाभो असा आशीर्वाद देतो सर्वांच्या वतीनं आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. शिक्षकांचे सत्कार आपण घेतोय. भारत काळे सर, निलेश पंडित हा करेल. मिसाळ सरांचा सत्कार पोपट उगाडे करेल. सर्वांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवणार आहोत. हात वर सर्वांचे, सर्वांच्या हात वर. सुरू. जोरात जोरात. गुड. हात खाली. आता समोर हात. टाळ्यांचा आवाज येत नाही बरं का. टाळ्या वाजवायला कंजूसपणा करायचा नाही अजिबात. थोडंसं एका जागी बसल्यामुळे थोडंसं कंटाळा आला असेल. थोडंसं उभे राहता. उभं राहिला तिथं उडी मारायची. पाठवड्या शाळेचे समन्वयक पी कुलकर्णी सर आणि सर्व आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेत आहात. यापुढे असेच उत्तुंग यश मिळवणार आहात असे सर्व माझे प्रिय विद्यार्थिनींनो, आज आपण या ठिकाणी माझी विद्यार्थी मेळाव्यासाठी सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल पुनश्च एकदा प्रशालेतर्फे मुख्याध्यापक या नात्याने आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. अध्यक्ष भाषणाला वेळ थोडाच असतो का, बरोबर आहे? कारण आता 2 वाजता तुमचं ते पाठीमागे जेवण आलेलं त्याचा वासही घुरमटतोय. परंतु काही बोलावंच लागतं अध्यक्षाला. आणि खूप दिवसातून माझ्या विद्यार्थिनी माझ्या समोर आलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याशीही थोडंसं हितगुज साधायचंय मला. शाला मातेने तुम्हासही असा लावला लढा, शाला मातेनेही तुम्हास असा लावला लढा, वर्षे सरली कितीतरीही झाले सगळे गोळा, वर्षे कितीही सरले सारे झाले सारे गोळा. आठवते आजही तुम्हास शाळेमधली मस्ती, आठवते सांगितली काही काहींनी आता दप्तर टाकून जाण्याची. आणि आम्ही ते मुलींच्या शाळेतून बघत होतो आणि मग काळे सरांना फोन करावा लागायचा, काळे सर मुलं सुटतायत बरं का, बघा की काळे सरांनी पकडायचं. आठवते का आजही तुम्हा शाळेमधली मस्ती, याच शाळेने किती घडविल्या नामवंत हस्ती, याच शाळेने किती घडविल्या नामवंत हस्ती. त्यातल्या आत्ताच भाषण करणारे अभिजित असेल, विक्रांत असेल, मधुरा असेल, अंजली असेल, अशा अनेक नामवंत हस्ती या शाळेतून घडून गेलेल्या आहेत. आज शाळेने दिले कितीतरी संस्कारांचे धडे, याच शाळेने दिले कितीतरी तुम्हा संस्कारांचे धडे. आजही शाळा तुमच्या पाठिंब्याने टाकते पाऊल पुढे, आजही शाळा तुमच्या पाठिंब्याने टाकते पाऊल पुढे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कैलासवासी गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालय, तुमच्या वेळेस मयसो विद्यालय म्हटलं जायचं किंवा MES म्हटलं जायचं, परंतु आता शाळेचं नाव शतकोत्सव झाला आणि त्यावेळी शाळेचं नाव बदललं गेलं. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कैलासवासी गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालय असं त्याचं बदल झालेला आहे. आज आपण या ठिकाणी 2005च्या बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा घेण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहोत. प्रशालेची मुख्याध्यापिका झाल्याचा मला आनंद आहे, परंतु त्या माझ्या यशामध्ये माझ्या गुरुजनांचा खूप मोठा वाटा आहे. मी पुनश्च माझ्या गुरुजनांना धन्यवाद देते की आपल्यामुळे मी या ठिकाणी उभी आहे. म्हणजे भाग्यवान आहे खरं की या शाळेत शिकले, 42 वर्ष या शाळेच्या परिसरात मी राहिले आणि आज मुख्याध्यापिका म्हणून आपल्यासमोर उभी आहे. मी शाळेचे, संस्थेचे आणि माझ्या शिक्षकांचे खूप खूप ऋण या ठिकाणी व्यक्त आहे. ऋणातून मी मुक्त होणारच नाही, सदैव शाळेच्या ऋणात राहणं मी पसंत करेन.
आजचा दिवस तुमच्यासाठी जेवढा आनंदाचा आहे तेवढाच तो आमच्यासाठी सुद्धा आहे. आपण सर्वजण शाळेवरती नितांत प्रेम करणारे आहात, माजी विद्यार्थी आहात. इतक्या वर्षांनी पुन्हा शाळेत येणं, जुन्या आठवणींना उजाळा देणं, यासाठी आजचा स्नेह मेळावा आपण घेतलेला आहे. सकाळी आल्यापासून तुमचे चेहरे आनंदी होते, बरोबर आहे ना? अजून आहे. आणि अशाच आनंदी चेहऱ्याने पुन्हा एकत्र येणार आहात असंही आश्वासन आज द्या. आणि पुन्हा शाळा माता आवडते माझं मनापासून ही शाळा, लाविते लळा जसा माऊली बाळा. आम्ही तुमची नेहमीच वाट बघू. तुम्हाला जेव्हा जेव्हा शाळेत यायचं तेव्हा तुम्ही शाळेत या. आता कदम सरांनी खूप छान मनोगत त्यांचे व्यक्त केलेले आहे, तेच मी परत सांगणार नाही. परंतु या सर्व गोष्टींकडं आपण जाणीवपूर्वक लक्ष द्या, कारण पुढची पिढी घडवताना तुम्हाला संस्कार, शिस्त याची शिदोरी जी शाळेतून मिळालेली आहे ती आपल्याबरोबर ठेवा आणि आपल्या मुलांवरती त्याचे योग्य ते संस्कार आपण करा. आज आपली प्रशाला बारामती शहरातील सर्वात जुनी प्रशाला आहे. तिचे जुने पण जपताना काही नवीन आव्हानांना देखील आपणाला सामोरे जावं लागत आहे. अशी ही नवी आव्हाने पेलण्यासाठी गरज आहे ती आपल्यासारख्या माजी विद्यार्थ्यांच्या मदतीची व सहकार्याची, पाठिंब्याची. तुमच्याच सहकार्याने, तुमच्याच पाठिंब्याने शाळा पाऊल पुढे टाकणार आहे. माजी विद्यार्थ्यांची मदत आता ती फक्त आर्थिकच पाहिजे असं नाहीये बाळांनो. तर तुमच्यामधले खूप आता क्लास 1 ऑफिसर आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, कणे उद्योजक आहेत, की मला असं वाटतं की आपल्या शाळेमध्ये त्यांनी यावं, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. ज्यांचा एखादा कारखाना असेल तर त्या ठिकाणी कारखान्याला भेटी देण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना न्यावं. विक्रांत सारख्या विद्यार्थ्यांनी, सरांनी सांगितलं की त्यांनी MPSC UPSCचा अभ्यास कसा करावा यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. त्याची व्याख्यान आपण शाळेमध्ये आयोजित करू. जसं तुम्हाला 10वीसाठी व्याख्यानमाला होती, करिअर गायडन्स आहे, तशा पद्धतीचं गायडन्स जर विद्यार्थ्यांना केलं तर आपले शाळेचे विद्यार्थी नक्कीच यशाची उंच शिखरे पादाक्रांत करतील. आणि त्यासाठी तुमचा पाठिंबा शाळेला हवा आहे. ज्या ज्या ठिकाणी शाळेला गरज पडेल आम्ही हाक देऊच आणि तुम्ही नक्कीच आमच्या हाकेला धावून याल अशी आशा व्यक्त करते. त्याचप्रमाणे आता अभिजितनी सांगितलं की 35 कोटींचं काम केलेलं आहे, बरोबर आहे ना? हां, तर मला वाटतं एखादा कोटी शाळेसाठी सुद्धा इकडे वळवला तर चालू शकेल, बरोबर आहे ना? कारण शाळेला जुनं पण जपलेलं आहे, बरोबर आहे. परंतु नवीन आव्हानं खूप येतात बाळांना. आपण बघतो की बारामती शहरामध्ये आपली ऐतिहासिक परंपरा जपणारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी स्थापन केलेली शाळा आहे. परंतु अकॅडमीचा प्रश्न खूप वाढतंय. बघताय तुम्ही मोरगावच्या पुढे पासून अकॅडमीचे मोठमोठे बोर्ड असतात, परंतु आपण असे कुठेही बोर्ड लावत नाहीये. आपल्या शाळेत सुद्धा आपण ब्रिज कोर्स सुरू केलेले आहेत. विद्यार्थ्यांना जादा मार्गदर्शन, जी नीट, नेव्ही असेल याचं मार्गदर्शनासाठी आपण वर्ग सुरू केलेले आहेत. तसा एकच वर्ग फक्त आता आपल्या शाळेत उपलब्ध झालेला आहे की ज्याच्यामध्ये स्मार्ट बोर्ड आहे, त्याच्यानंतर प्रोजेक्टरची व्यवस्था केलेली आहे, रंगरंगोटी केलेली, AC बसवलेला आहे की त्या वर्गात गेलं की प्रसन्न वाटतं. मुलांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे आहे, परंतु इंग्रजी माध्यमाकडे जात असताना मराठीचं पण साधंपण आपण जपलं पाहिजे. हे जपत असताना तुम्हाला सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. हे सहकार्य मी तुम्हाला सांगितलंय, फक्त मला आर्थिकच नकोय, तर सर्वांगाने सहकार्य तुम्ही करायचंय की शाळेचं नवीन पण आपल्याला करायचंय की जो ओढा अकॅडमीकडे चाललेला आहे तो अकॅडमीकडे चाललेला ओढा थांबवायचा आहे. तिथं काय आहे, शिक्षण एवढं खास आहे असं मला वाटत नाही, परंतु जी भौतिक रचना आहे किंवा भौतिक साधन सुविधा आहेत त्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे त्यांचं, त्याच्यामुळे तिकडं पालकांचा कल आहे. परंतु मुलगा 99.99% मार्क मिळवतो, परंतु तो मुलगा म्हणून किती संस्कारक्षम झालाय याच्याकडे पालकांचं लक्ष नाही. आई वडिलांना पालक सांगतायत की मुलगा उलट बोलतोय, ऐकतच नाही, मोबाईलच घेतोय, परंतु याच्याकडं आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष देऊन या सगळ्यांपासून मुलांना लांब करण्यासाठी ही शाला माता सदैव सज्ज आहे. इथं संस्कारांचे धडे दिले जातात. कुठलाही कार्यक्रम, विविधांगी प्रगती विद्यार्थ्याची होण्यासाठी विविध उपक्रम शाळेमध्ये चालतात. मी मगाशीच अंजलीला म्हटलं की पाककला प्रदर्शन आठवलं
की पाककला प्रदर्शनासाठी किती लगबग चालायची मुलींची, कोणते पदार्थ आणून कोणते ठेवू, त्याचं उद्घाटन कसं करायचं, फुगे आणा, त्यात फुलांच्या पाकळ्या टाका, म्हणजे एवढी लगबग त्यावेळेस चालायची आणि आताही चालू आहे. परंतु अकॅडमीमध्ये गेल्यामुळे हे सगळं काही होईलच असं नाही. म्हणून तुमच्या शेजारी पाजारी तुमचे नातेवाईक कुणी अकॅडमीत जात असतील तर माझं ही विनंती आहे की त्यांना आपल्या शाळेकडे वळवा. त्यांचं ॲडमिशन शाळेमध्ये घेण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करा आणि शाळेमध्ये असे वर्ग तयार करण्यासाठी 1965च्या बॅचने एक वर्ग तयार करून दिलेला. मला वाटतं तुम्ही तो वर्ग जाऊन बघावा. आत्ताच आपण एक नवीन काम सुरू केलेलं आहे, ते सुद्धा माजी विद्यार्थ्यांनी 1 लाख रुपयाची देणगी किशोर शहा यांनी दिलेली आहे आणि 1975च्या बॅचने 50,000 रुपये का काही दिलेले आहेत. त्यातून आपण फेवर ब्लॉक सुरू केलेले आहेत. सुट्टीमध्ये आपल्याला रंगकाम करायचं आहे आणि शाळा नवीन करून येणारा 15 जूनला विद्यार्थी नवीन शाळेत आल्यासारखं त्याला आनंददायी वातावरणामध्ये तो शिक्षण घेईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि त्या हाकेला तुम्ही ओ द्याल ना? अरे इकडून आवाजच नाही, संसारात रमल्या माझ्या लेकी सगळ्या. आणि हे सगळं करत असताना सरांनी सांगितलं की तुम्ही उच्च पदस्थ आहात, परंतु मला एकच सांगायचंय की जसं पेराल तसं उगवतं. तुम्ही तुमच्या जे क्षेत्र निवडलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये भरपूर कष्ट घ्या, मेहनत घ्या आणि आणखी आपली यशाची उंच शिखरं गाठण्यासाठी प्रयत्नशील राहा. परंतु हे प्रयत्न प्रामाणिकपणे करा. लगेच श्रीमंत होण्याच्या ह्याच्यामध्ये कोणतंही वाकडं पाऊल आपलं पडणार नाही हे लक्षात ठेवा. प्रामाणिकपणे कष्ट करा. जसं कर्म कराल तसं फळ आपल्याला मिळतं. म्हणून शाळेने जी तुम्हाला संस्कारांची शिदोरी दिलेली आहे, शिस्तीचे धडे दिलेले आहेत, हे आपल्याबरोबर कायम ठेवा. तुम्ही आतापर्यंत ठेवलेले आहेत, यापुढेही ठेवा आणि आपापल्या क्षेत्रामध्ये उच्च यश मिळवा. यासाठी आपल्या सर्वांना भरभरून शुभेच्छा देते. हिंदीची शिक्षिका म्हणून शेर एक सांगते तुम्हाला. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन आपने, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन आपने, आगे तो सारा आसमान बाकी है, आगे तो सारा आसमान बाकी है. आपको आगे जाने के लिए सही रास्ते से आपकी कामना मनोकामना पूरी करने के लिए आपको हम सब की तरफ से ढेर सारी शुभकामनाएं मैं देती हूँ और आपको अलविदा नहीं कहूँगी. फिर मिलेंगे. आणि एक गाणं रोज म्हणतो, याराणामधलं गाणं कोणतं? सगळ्यांनी म्हणायचं. तुमचे मित्र मैत्रिणी सगळे या ठिकाणी एकत्र जमलेले आहात आणि मोकळेपणानं गा. तेरे जैसा यार कहा ऐसा याराना, जैसा यार कहा ऐसा याराना. असेच मित्रांना भेटूया आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी, शाळेची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण नेहमी एकत्र येऊया. एवढंच या ठिकाणी बोलते आणि सर्वांची रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण केलेल्या सूचनेकडे आम्ही नेहमीच लक्ष देऊ आणि शाळेच्या प्रगतीकडे आमचा नेहमीच फुल ना फुलाची पाकळीचा वाटा नक्कीच राहील याच्याकडे आम्ही लक्ष देऊ. यानंतर आपण एका सरांचा सत्कार घेणार आहे. आपल्या शाळेचे पर्यवेक्षक चंदू गवळे सरांचा सत्कार जुगल मोता हा करत आहे. प्रत्येकडे वळताना मनात मिश्र भावनांचा कल्लोळ उसळला आहे. भेटीचा आनंद आहे आणि संपन्नतेची हुरहुर. अतिशय सुरेखरित्या हा कार्यक्रम पार पडत आहे. शीतल मुरुमकर हिला मी मंचावर बोलवतो आभार प्रदर्शनासाठी. मैत्रिणींनो, मी शीतल मुरुमकर, 10वी ड सेमी इंग्लिशची बॅच. पाटील सर आम्हाला 3 वर्ष वर्ग शिक्षक होते आणि मी आज मला इतका आनंद होतोय की या आभार प्रदर्शनाचं काम माझ्याकडे दिलं. इतका सुंदर कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून आयोजित केला. त्याचं गोड कौतुक करण्याचं क्षण माझ्याकडे आलेलं आहे, म्हणून मी सर्वांची आभारी आहे. ते मी मनपूर्वक स्वागत करते. आभार मानण्याचे सुंदर गोड सूत्र माझ्याकडे दिलं म्हणून मी रियुनियन मॅनेजमेंट टीमचं खूप खूप धन्यवाद करते. हा सुंदर दिवस आपल्याला अनुभवता आला त्यामागे खूप जणांचे हात लाभले आहेत.
त्यांचे ऋण व्यक्त करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. यासाठी मी आज इथे उभी आहे. आपण 19-20 वर्षानंतर भेटलो आणि या सर्वांना एकत्र आणण्यासाठी ज्यांचे योगदान ज्यांनी आपलं योगदान दिलं या सर्वांना माझे धन्यवाद आणि शतशः आभार. त्यामध्ये आपले आदरणीय शिक्षक वर्ग असेल किंवा आपले माजी विद्यार्थी असतील ज्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप बनवून सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांचे मी आभार मानते. या शाळेने आपल्या सर्वांचेच आयुष्य खूप सुंदर केले. आपल्यावर झालेल्या संस्कारांमुळे, शिक्षणामुळे शब्दात सांगून हेरून आपण व्यक्त नाही करू शकत. आणि या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्वजण सुवर्ण क्षणासाठी या उपस्थित राहिलात, त्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद. हा मेळावा सहज व सुकर व्हावा यासाठी खूप माजी विद्यार्थ्यांनी आपले योगदान दिले. रोजच्या बिझी शेड्यूलमधून आपला थोडासा वेळ काढून खूप सगळे प्रयत्न करून सर्वांना एकत्र आणलं. त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वांना भेटून एकत्र आणलं, त्यासाठी मी आपले आदरणीय शिक्षक वर्गाचेही आभार मानते ज्यांनी आपली या विद्यार्थ्यांची लिस्ट आणि कॉन्टॅक्ट आपल्याला मिळवून दिला. त्यासाठी त्यांचेही मनपूर्वक आभार. हा कार्यक्रम अविस्मरणीय होण्यासाठी सर्वांचे सहकार्य, प्रेरणा, स्नेह व समर्थन हवे होते आणि ते सर्व माजी विद्यार्थ्यांनी दिले, म्हणून तुमचेही खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमाचे चोख नियोजन, स्वप्नपूर्ती, आकलन केले गेले, त्यासाठी काही माजी विद्यार्थ्यांचे खास आभार मी मानू इच्छिते. याच्यामध्ये अभि इंगवले, प्रवीण पाटील, सूरज मुथा, सुयोग ठोंबरे, अंजली पाटील, मधुरा देशपांडे, वर्षा चव्हाण यांना खूप खूप धन्यवाद. या सर्वांच्या उत्साहाने आपण प्रेरित झालो आणि हा कार्यक्रम सुंदररित्या पार पडला. शेवटी ज्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून किंवा अनुपस्थितही असतील त्या सर्वांचे आभार. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आपण एकत्र आलो आणि शाळेप्रती आपले ऋण व्यक्त करू शकलो. आपल्या आदरणीय शिक्षकांप्रती आपले प्रेम व्यक्त करण्याची संधी मला उपलब्ध झाली, म्हणून मी सर्वांची शतशः आभारी आहे. शेवटी ज्यांचे कोणाचे चुकून आभार मानायचे राहिले असतील त्यांचेही धन्यवाद. शेवटी एवढेच म्हणेन, आपल्या माणसांचे आभार आपणच नसतात मानायचे, जिव्हाळ्याचे भाव त्यांचे फक्त असतात जाणायचे. अशाच या सोहळ्यांमधून जपायची असतात नाती, हृदयात असतात साठवायचे आठवणींचे मोती. ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्द सुमनांचा उपहार. आपला मौल्यवान वेळ दिला सर्वांसाठी आज, म्हणून मानते मनापासून आभार, म्हणून मानते मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. शेवटचा पेपर आला. आम्ही गेलो हायस्कूल सोडून, आमच्या वर्गातला बेंच तिथेच राहिला. बाहेर जाताना कळत नव्हतं आता इथे परत येणे नाही. आयुष्याच्या पानावर मित्रांनो आणि मैत्रिणींनो शाळेसारखे सुख नाही. आता झालो मोठे आम्ही, कळते आम्हा सर्व. शाळेतून बाहेर पडल्यावर मिटला सारा गर्व. एक हाती लॅपटॉप आणि मॅनेजर्स मेल पाठवतो. दंग झालेल्या या जीवनात मग शाळेचा बेंच पुन्हा आठवतो, शाळेचा बेंच पुन्हा आठवतो. थँक्यू. मंडळामध्ये असणारे माश्री बाळासाहेब शिंदे, अध्यक्ष विद्यामंडळ, आणि डॉक्टर कुलकर्णी सर यांनी आपल्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी आपण हार्दिक टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतो. होळी तुमच्यासाठी सर्वांसाठीच. वेळेत आपण वेळ काढून आला हाच वेळेचा मोल आहे. भेटू नक्की पुन्हा कधी, कारण दुनिया गोल आहे. हृदयातले हे शब्द माझे तुमच्याही हृदयात साठवून ठेवाल आणि आपल्या मित्रमैत्रिणींना असाल तेथे आठवणीत ठेवाल आणि आपल्या मित्रमैत्रिणींना असाल तेथे आठवणीत ठेवाल. असा सुंदरसा कार्यक्रमाचा शेवट आपण पसायदानाने करत आहोत, तरी मी काकडे सरांना विनंती करतो त्यांनी पसायदान म्हणावे. सरांची आठवण येते. कचरे सर दरवर्षी कार्तिक वद्य त्रयोदशी चतुर्दशीला पिठापड हा कार्यक्रम साजरा करायचो आणि त्यावेळेला नंतर पसायदान सुद्धा व्हायचे. हात जोडून पसायदान सर्वजण मिळून म्हणूया, चालेल? व्हेरी गुड. मैत्र जीवांचे देवांची राणी वर्ष सकल
घडघडी ईश्वर शांती मांडली अनवरत पर्व चेतना चिंतामणीचे गाव बोलते ते अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्कंडचे तापरी सर्व सुखी पूर्ण होऊनी तीरो विश्वास विसर्गे ओवावेती एक म्हणे साधारा सुखी आधार। भारत माता की जय। याच्या घराची आज वास्तू शांती आहे तरी सगळ्यांनी आज जर काम धंदा सोडून त्याने ऍक्च्युली मला पण पळवलं बरं का पण सगळ्यात जास्त त्यांनी पुढाकार घेतला त्याच्यामुळे झाले त्याच्यामुळे आम्हीसाठी पहिल्यांदा आणि सुयोग 2 किलो वजन कमी झालं बिचारायचं रोहिणा बागवान हर्षल मातुरकर बसणार नाही बाकीच्या वर आहे ना स्टेजवरती पोपट उघाडे ते जैन स्वीट्स म्हणून येतं त्यांच्याकडे तर्फे होतं